वैदेही वेलकम मानस. कोण आहे? मी आहे. वैदेही कुठे? मानस बघ मी आले तुझ्या समोर. आता सांग ना. वैदेही तू जरा वेडी आहेस का? मी तुला सकाळपासून शोधतोय माहितीये, मी धावतोय सगळीकडे. आधी त्या आईस्क्रीम पार्लर मध्ये, मग कॉफी शॉप मध्ये, मग रिक्षामधून इकडे या बिल्डिंग पर्यंत. आणि तू हे सगळं मुद्दामून केलंस का? मानस बघ तुझा राग मी कसा एका मिनिटात घालवते ते. तू यायच्या आधी मी कॉलेजमध्ये तुझ्या स्वागताला हजर असेल. बघच तू. ए थांब. काय अपसेट आहेस? नाही. कारण तू तुझा रोजचा प्रश्न विचारला नाहीस ना, म्हणून. कुठला प्रश्न? हेच की वैदेही नाही आली अजून. हा आय लव्ह आवर राईड्स टू. पण आपण कॉलेजला पोचलोय वैदेही, सो तुला उतरावं लागेल. हाय. व्हॉट्स अप गाईज. ए तुम्ही एकत्र कसे? मत पूछ यार. आजच्या दिवसाची ऑसम सुरुवात झालेली आहे वैदेही बरोबर. क्या बात आहे. आजचा दिवस कमाल आहे. अरे यार, पण तुम्ही दोघं एकत्र कसे? हा काय ह्यावेळी एकत्र कसे? अरे काही नाही रे, काल अख्खा दिवस मॅडमचा काही कॉन्टॅक्ट नाही. काळजी वाटली म्हणून गेलो घरी. अच्छा, म्हणून तुम्ही एकत्र. हा. आणि इतकंच नाही, आम्ही देशासाठी एक महान काम केलं. काय? पेट्रोल वाचवलंय. आपण दोघं एकत्र एकाच गाडीवर. आय मीन ही सकाळची मस्त हवा, मागे साक्षात वैदेही. यू नो, आय थिंक वी शुड डू दिस मोर ऑफ. ऐक ना समीर. आय थिंक वी शुड डू. समीर, एक काम आहे. काय? अरे एवढं काय बोल ना. हाय. हाय. हात सोड. आय एम सॉरी. हे बघ वैदेही, मी कॉलेजमध्ये अभ्यास करायला येतो. मला करिअर करायचंय. फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. मला महत्वाचं लेक्चर आहे. बाय. अरे मानस. हा कुठेस तू? ओके ठीक आहे, मी आलेच. हा. अरे काहीतरी सांगणार होतास ना. सांगतो ना, सांगतो. थांब. थांब म्हणजे अजून किती वेळ थांबू? समीर, मी ना विसरलोय जरा.
असं अरे पार्किंग पासून कॅन्टीनला येईपर्यंत तू विसरलास का? अरे हो 2 मिनिटं दे मला. अमित 2 मिनिटं काय आपण इकडे किती वेळ थांबलो? अरे माझं अर्जंट काम आहे, चल ना. समीर, I'm really sorry, I have to take him, okay? चल, चल. थांब 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 थांब. हे बघ तू मला काहीतरी सांगणार होतास ते सांग, त्याशिवाय मी तुला समीर, ऐक ना प्लीज, अर्जंट काम आहे, तू चल. नाही सांग. समीर, येस, जोवर विचार प्रणालीत आमूलाग्र बदल होऊन तहाची मनस्थिती बदलत नाही ना, तोवर संघर्षाचे शिंतोडे उडत राहणार. कळतंय का मित्रा? इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे. विचार मनाली मृणा प्रणाली विचार प्रणालीमध्ये आमूलाग्र तहाची मनस्थिती काय बोलला हा? जोवर विचार प्रणालीत आमूलाग्र बदल कठीण आहे काय? हेच. मानसचं इतक्यात पुन्हा नॉर्मल होणं कठीण आहे. अरे का असं निगेटिव्ह बोलतोयस? थिंक पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह बोलून काय होणार आहे? मला माहिती आहे ना, तो ना जाम भडकलाय. ऍक्च्युली युअर राईट. नुसतं थिंक पॉझिटिव्ह असं बोलून काही होणार नाही. काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. काय? कोण घेणार ऍक्शन? ऑब्व्हियसली मी. पण आता काही होणार नाही. मला माहिती आहे ना, मानस अजून नॉर्मल व्हायला ना खूप दिवस लागतील. काय 3 दिवस? काय 3 दिवसात माणूस नॉर्मल वागायला लागेल. काय हसायला काय आलं? इम्पॉसिबल, शक्यच नाहीये. बेट. बेट. संघर्षाच्या ठिणग्या उड काय बोललाय का नाही बोललाय हा का काय? अरे मानस, बरं झालं तू भेटलास यार. प्लीज बस, मला तुझी मदत हवी प्लीज. काय पण? बस ना, बस सांगतो बस. सांग. हा तर ऐक, जोवर काय होतं ते थांबा जरा 1 मिनिट. मुलीचं नाव काय आहे? ते प्रणाली, राईट. तर जोवर विचार प्रणालीत आमूलाग्र हा, जोवर विचार प्रणालीत आमूलाग्र बदल होऊन मानस, येस, तहाची मानसिकता बदलत नाही, तोवर त्या समथिंग उडत राहतील. ते हे काय असतं रे? ते पाकळ्या नाही रे, ठिणग्या संघर्षाच्या ठिणग्या उडत राहतील. इतिहासाची पुनरावृत्ती होणार मित्रा. फायनली. समीर, हे काय आहे? एक्झॅक्टली, हे काय आहे? म्हणजे याचा अर्थ काय आहे सांग प्लीज. ह्याचा अर्थ? येस प्लीज. ह्याचा अर्थ संबंधांच्या निळ्याशार क्षितिजावर जेव्हा विरोध आणि मतभेदाचे ढग दिसू लागतात ना, तेव्हा ती पुनश्च होणाऱ्या संघर्षाची नांदी असते. तू आणि अमित म्हणजे काय सलीम जावेद आहात का रे? अमित कुठून आला मध्येच? हे जे मी तुला ते पहिले काहीतरी ते भयानक वाक्य सांगितलं ना, ते मला अमितने सांगितलंय. अमितनी? हो मग. हे वाक्य अमितनी सांगितलं? हो रे बाबा. पण तो आहे कुठे? मला काय माहित. मला या कोड्यामध्ये टाकून गेलाय कुठेतरी, आणि आता तू वेळ लावतोयस वर अजून. बरं थांब, त्याला फोन करतोयस का? प्लीज बोलव त्याला.
हॅलो हॅलो. हॅलो, कुठे आहेस तू? अरे तू कुठे आहेस ते सांग. मी कॅन्टीनमध्ये. कॅन्टीनमध्ये. हा हा, आलो आलो. चल चल, बाय बाय बाय. हे गाईज, बाई तू काल कुठे होती दिवसभर? तुला माहिती मी किती कॉल केले, बरं उचलायचं वर्षा तरी. वर्षा थांब. तो ट्रेलर होता. तुला पिक्चर बघायचा आहे? पिक्चर आणि कसला ट्रेलर? तुला बघायचं आहे का ते सांग. हो. मग चल चल लवकर अरे चल. पण सांग तरी कुठला पिक्चर? तुझेच ऐकू नको. प्रश्न विचारते ही बाई. हॅलो गाईज, काय चाललंय? काय चाललंय? तू घातलेल्या कोड्यामध्ये मला मानसने असून गुंतवलंय, ते चाललंय. कोड? कसलं कोड? अमित, लोकांना कोडी घालायची, त्यांना इतका त्रास द्यायचा की त्यांना भीती वाटेल. हे सगळं कुठून शिकलास रे? वर्षू, चुकीला माफी असते. अरे काय चाललंय? क्षितिज, काय त्याच्या पलीकडे काय होतं? काय नाही वर्षा, काही लोकांना ना खूप मजा येते इतरांना त्रास द्यायला. आसुरी आनंद मिळतो त्यांना. आणि काही लोकांना साध्या गोष्टीचा इशू करण्यात आनंद मिळतो. अमित, मी चाललोय, मला सहन नाही होते. तुला यायचं तर ये. हं? अरे 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 मानस थांब ना. हे मी आले. अरे बरं गाईस, मी पण येतो. जरा मॅटर वाढलेलं दिसतंय. नाही, थांब 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 थांब. हे बघ, आधी माझा मॅटर सॉल्व्ह करून जा. तू मला काहीतरी एक वाक्य सांगितलंयस, त्याचा अर्थ मला कळत नाहीये. प्लीज मला अर्थ काय आहे हे सांग. समीर, हा, अर्थ ना सोपा आहे. काय आहे? अबोला. कोणाचा? नॉट अगेन. अरे जरा बघून चाल ना. सॉरी एवढा जोरात धक्का लागला. सॉरी सर, सॉरी. हे माफी मागितल्याने मेलेला माणूस जिवंत होतो का रे? नाही. मग ती माफी काय उपयोगाची? हो बरोबर. मग तू माफी का मागितलीस, ती सुद्धा इंग्रजीमध्ये? अहो सर, ते तुम्हाला लागलं असेल ना म्हणून. चालताना जरा बघून चालावं. तू काय चौपाटीवर फिरतोयस? नाही नाही, सॉरी. अरे काय माहिती का, या वयामध्ये असे धक्के झेपत नाही. झेपत नाहीत, नाही झेपतात. मला काय दाढ भरली आहे धक्क्याने, काय फरक पडत नाही. जा जा जा, लवकर निघ 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 निघ. काय म्हणताय? कशा? मस्त एकदम. त्या तरुण मुलाला जरासा धक्का लागला माझा आणि तो पडला, म्हणून त्याला विचारत होतो की बाबा कुठे काय लागलं बिगलं नाही ना. काय सांगता सर? मग तो अजूनही मी 50 जोर बैठका मारतो स्टॅमिना टिकवण्यासाठी. काहीतरीच. विश्वास नसेल तर आजमावून बघा. काय? म्हणजे मी अजूनही 50 जोर बैठका मारू शकतो कॉलेजमध्ये, असं मला म्हणायचं होतं. असं होय? हा. तुम्ही पण ना. चला मी जाते. अहो, तुमचं काहीतरी गैरसमज. मानस, मानस ऐक, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालाय. बर. हे बघ, माझं इंटेन्शन तुला हर्ट करायचं नव्हतं. इवन यू नो दॅट. बर. निदान बघ तरी माझ्याकडे. अँड आय सेड आय एम सॉरी. बरं तू मला सांग की मी काय करू म्हणजे तू नॉर्मल. काही नको, काही नको. म्हणजे तू सरळ बोलणारच नाहीयेस का माझ्याशी? नाही. बाजूला हो. नाही होणार. वैदेही प्लीज बाजूला हो, मला जाऊ दे. नाही. हे बघ, तू आधी नीट बोल आणि नीट वाग प्लीज. निदान एक स्माइल कर. झालं, जाऊ आता. मानस, तू ना खरंच एक नंबर. काय? काय नाही. नाही बोल ना. मी काय? हे बघ,
काही नाही काही नाही. नाही बोल ना आता का. हे बघ तू आत्ता प्लीज ताणू नकोस. ओके. काय ओके. काही नाही. प्लीज जरा हळू बोलशील का. तू बरा आहेस ना. हा तू असं का. मला वेळ लागलाय. हे बघ मानस. मी जाऊ. अरे पण मी. वैदेही मला उशीर होतोय. लायब्ररी बंद होईल. मला बुक्स घ्यायचे. मी जाऊ. अरे पण मी काय म्हणते ते. मानस अरे. हे काय झालं. गुस्सा अभी भी नाक पे. यार तुमचे हे अबोले कामाला लावतात यार. इतिहासाची पुनरावृत्ती राईट. राईट राईट. नाव आय गेट इट. आत्ता कळतंय मला. काय भाषा आहे रे ही तुमची. तू आणि मानस कोणत्या शाळेत होतात. अरे समीर, इथे प्रसंग काय आहे. तू प्रश्न काय विचारतोयस. मग आता काय करू. अरे त्या कोड्यावरच विचार करून डोक्याचा भुगा झालाय माझ्या. माझ्या पण. अरे यार हा कसा मिटवायचा अबोला. हे बघ, जिने प्रॉब्लेम केला तिला काहीच पडली नाही आणि आपणच बसलो इथे डोकं खाजवत. गाईज एक प्लॅन आहे. ए वैदे ये बाबा, तुझे प्लॅन नको आता. तो मानस माझा मर्डर करेल. अरे ऐका तर. बरं बरं. हा काय प्लॅन आहे. उद्या संडे आहे. हा सो उद्या माझ्या घरी पार्टी करूया. अरे बट हो ओके. ओ ओके. इंटरेस्टिंग. अमित. ठीक आहे, बघू. बघ. हाय. आलास का रे मना. अरे केव्हाची वाट बघतीये ही तुझी. हा अरे ती इथे जवळच आली होती. हा. आणि मला आईंची आठवण आली ना म्हणून मी त्यांना भेटायला आले. आई मी जरा आतमध्ये जातो. मला जरा नोट्स बघायचे. अरे तुझी मैत्रीण आलीये ना, मग बोल ना तिच्याशी. हा रूम मध्ये काय जातोयस. हा अगं आई ती तुला भेटायला आली आहे. तू भेट ना. बघितलं ना हा कसा बोलतोय. आता ऑब्विसली मी दोघांना भेटायला आले. बर मी पोहे आणायला जाते. तुम्ही बसा गप्पा मार. हो.